आज थोडा इंजिन मध्ये प्रॉब्लेम झालाय. होईल होईल ठीक होईल. बसा. अबे अशा भसाड आवाजात गाशील ना तर असंच होईल. सूर पकड सूर. आईला आपली वाट लागते वाटत. मग नाही तर काय. बोला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. एकदम चूक. अरे तुम्ही भजन म्हणता की स्टायपेंडची भीक मागता रे? हो. आणि तू रे दोन किती राशी वाजवते. तुझे काय पापाची हळद आहे का? ओ मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे. देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. हो. तुमच्या औषधीच्या बुबांनी खाली बाकी तुमच्या आईच्या गावात. ओ तुमचा करपला काळीज. हा अरे माझ्याकडून तुम्हाला दिलेले पुरस्कार आहे. पुरस्कार शिव्या. नाहीतर काय. आरती करू तुमची आणि त्याच लायकीच्या तुम्ही. हो काका आम्ही भजनाची प्रॅक्टिस करतोय. उद्या कल्चरच आहे. अरे माझ्या सूर सम्राटांनो किती बेसूर गात रे तुम्ही. काय तो तुमचा आवाज काय ती तुमची चाल. वाचव रे विठ्ठला वाचव. अरे कान बुडाला कृष्ण बुडाला कान बुडाला ना 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 ना. यशोदे तुझा गाना यमुने डोरी बुडाला ना 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 ना. तुझ्या बाबाची टाटा टाटा टा. तुमच्या जीवेचं मोडलं हाड. अरे हट. अरे त्याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या येतात मला. काका या वयात शिव्या म्हणतोय मी शिव्या. ना बेसूर आवाज ऐकून माझ्या कानाचा बोला झाला रे. झाला याच्या कानाचा बोला. झाला याच्या कानाचा बोला. याच्या कमरेत हात घाला. रे मग हे कळतं की नाही रे. सकाळी सकाळी काय बोलताय काय करताय. आवडी सुंदर जाऊचं लागत गोप्या. आवडी सुंदर जाऊचं लागत गोप्या. नंदाच्या असे कानासमोरी बसून करायला जाऊया. हो. अरे किती किती वात्र टाकलं तुम्ही. तुम्हाला आता कळलं. म्हणजे कसं असावं. कसं. अगदी गोड गोड. अगदी मधुर मधुर. अगदी सुरेख. सुरेख. अरे हट, हट. अरे जे मी बोलतोय तेच तुम्ही बोलताय. हे बघा भजन कसं असावं. कसं. ऐकलं की मन अगदी प्रसन्न व्हायला हवं. देवाच्या नामस्मरणाने वातावरण अगदी आनंदमय व्हायला हवं. अरे हट, हट. मोरे बंसी बजैया नंदलाला कन्हैया. मोरे बंसी बजैया नंदलाला कन्हैया. मोरे बंसी बजैया नंदलाला कन्हैया.
सोजा सरा ओ कान्हा सोजा सरा कान्हा सोजा सरा ओ कान्हा सोजा सरा कान्हा सोजा सरा ओ कान्हा सोजा सरा वा मीरा वा, किती गोड गातेस ग तू. तुझं गाणं ऐकून तर मी भारावूनच गेलो ग. साक्षात कृष्ण स्वरूपी विठ्ठल माझ्या समोर उभा आहे की काय. सुखी राहा पुरी, सुखी राहा. ए गप, बघा शिका काहीतरी. माझ्या नसावं तर असं, कळलं का? हो कळलं आम्हाला. निघा आता. हो कळलं आम्हाला. हट. अरे आम्ही गायला लागलो ना, गायला. आपल्या डेटलच्या पोरी आमच्या तालावर असतात आणि आम्हाला चपलीना मारतात. अरे कशाला कशाला बोलतो? साले आपली इज्जत कशाला काढतो? हो माग मीरा, किती गोड गाणं गातेस. किती गोड गाणं गातेस तू. तुझा आवाज ऐकून असं वाटतं तुला ऐकतच राहावं आणि तुझ्याकडे पाहतच राहावं. आम्हालाही तसंच वाटतं. ए असं माझ्याबद्दल तर कधी वाटलं नाही तुम्हाला. ए चुप. मीरा, खरंच खूप छान गाणं गातेस तू आणि आम्ही बेसुरे. हो हा बेसुरा गातो. अबे साले लो, तुम्ही काय स्वतःला कौस्तुभ सर आणि राधिका म्हणणे समजता का? अरे तुम्ही जर गायला लागले ना, कॉलेजचे कुत्रे भुंकतील तुमच्यावर, कुत्रे. जायला जा. मीरा, तू त्यांचं नको ऐकू हा. मी चांगलंच गातो. ऐकलंय ते आधी. हा पण एवढं पण वाईट नाही का आता? मग चल ना, उद्या कल्चरलला डुएट गाऊया. नाही यार, मला ना स्टेजवर जाण्याची जाम भीती वाटते. कॉन्फिडन्सच येत नाही. अगं शिवदर्शिनी, बिलीव्ह युअरसेल्फ. ठीक आहे, मी माझं फेवरेट गाणं म्हणते. हा. काय हे काय गाणं आहे? अरे गाण्यामध्ये लिरिक्स तर पाहिजे. आता मी दाखवतो गाणं काय असतं ते. तूने दिल तेरा भी वो संग मेरे, ओ दिल पे चलाई छुरिया, ओ दिल पे चलाई छुरिया. असं ए तू ना आता राहू दे. हम लोग कभी बाद में गाएंगे. बाद में क्या है? फूल जा जा. बाद में मन नहीं करता. असं आहे का? तुला ड्युएट करायचंय हाँ माझ्यासोबत? हो. कल्चरलला? हा. ए you see yourself, you see yourself, you see yourself in the mirror. बरं माझं जाऊ दे. एवढं छान गातेस, तुला कोणी शिकवलं? त्याचं काय आहे सांगू का? अब्बाच होते हमारे वो, हार्मोनियम बजाते थे. खरं? अबे साले, म्हणजे मला माझ्या आजोबांनीच संगीत, गायन व हार्मोनियम वाजवायला शिकवली. फारच प्रेम आहे वाटतं तुझ्या आजोबांचे तुझ्यावर. हो मग मी देखील तेवढंच प्रेम करेन ना. काय म्हणालास? नाही म्हणजे माझं पण तेवढंच प्रेम आहे ग संगीतावर. संगीता? मला सोडून त्या संगीताबरोबर फिरतोयस? वा शॅम्पी वा. तुझं लफडे आहे ना त्या संगीताबरोबर? एक मिनिट, तरीच मला तीर्था मॅम बोलल्या होत्या.
पण मला एक सांग, एवढ्या रात्री बायोकेम डिपार्टमेंट सोबत तू काय करत होतीस? पण फर्स्ट इयरला तर लायब्ररी चालवत नाहीये. अरे मी संगीत म्हणजे म्युझिक असं म्हणत होतो रे. तुझं डोकं पण ना एकदम स्लो आहे, त्या कॉलेजच्या लिफ्ट सारखं. माझ्या डोक्याचं राहू दे, पण आपल्या प्रेमाची ही गाडी मात्र फार स्लो चालते आता. अगं आपल्या प्रेमाची गाडी स्लो चालायला त्या कॉलेज समोरच्या रोडवर चालली आहे का? बघ, मला इम्प्रेस करणं ना थोडं कठीण आहे. आय एम हार्ड टू गेट. ओ हार्ड टू गेट असायला तू काय ती दॅट वन नीट पीजी सीट आहेस का? चल ना कुठेतरी डेटवर जाऊया. कुठे? आपल्या त्या मेसला? छे आपण जाऊ ना त्या नवीन झालेल्या सोनू कॅन्टीन वर. बाई इश्शो. अरे इथे कशाला दंगा घालतोय? काय मग भावा, तुझी डाळ काही शिजली नाही? याच्या डाळीचा तर फार कोळसा आलाय कोळसा. ए यश, सांग ना, त्या मीराला बघून तुला कुछ होत आहे ना? अरे आम्हाला पण होतंय. काय अरे यश, तुला जमत नसल तर माझ्याबद्दल तिला सांगून बघ ना, मी आहे ना. ए असला चावटपणा करायचा नाही हा. सांगून ठेवतोय माझ्या भावांनो. अरे अरे भोळ्यांनो, ही तुमची होणारी वहिनी आहे रे. च्या मामाच्या ए सुनबे चपडगंजू, तुमचं चालू द्या. तब तक मैं उस हसीना से रूबरू होके आता हूँ. घाबरू? अरे यश, ते घाबरू म्हणजे नेमका काय रे? अरे घाबरू म्हणतोय. अरे साल्या ते घाबरू नाही, रूबरू असते. रूबरू? अरे हसतोय काय? आम्ही सगळे तुझ्यावर हसतोय. अरे ऐक, ते रूबरू म्हणजे अरे ते रूबरू म्हणजे अगं श्री, ते रूबरू काय असतं ग? अरे मेरे प्यारे भाईयो, साल्यानं तुमच्या पाठची मडकी आहेत ना, मडकी तीच फोडली पाहिजे. अरे रूबरू म्हणजे थेट भेट. अच्छा, थेट भेट म्हणजे तेच का जे आपल्या कॉलेजचे कपल करतात गार्डन मध्ये? अरे मागच्या वर्षी ते टेरेस बंद केलं, आता काही गार्डन बंद केलं. सॉरी ओ मीरा, तूच आहेस माझा आयुष्याचा हिरा. आता सगळे गोल गोल फिरा, साल्यांनो जा आपल्या घरा. काय असाला असेल तुझा बाप चुपे झंडू. एक दिवस मी मोठा गीतकार होणार आहे. आधी मोठा हो. ए
मी मोठा झालो ना की ती मीरा माझीच. काय मीरा? ए मीरा कमल अरे, सोड, सोड. काय माणूस आहेस रे? खरं सांगेस तुला आवडते ना ती? अगं बाई ईश्वर. अरे आता चक्क असतोय. नाही खरंच मला ना तिला खूप आवडते या आणि मी तिच्याशीच लग्न करणार. कळलं का? हो कळलं. आणि जर तिच्या आणि माझ्या मध्ये कुणी येण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही हा. मग तो मित्र का असे नाही. अरे माझ्या भावा यो माय रे कळलं. हो कळलं. अबे एवढे सिरियस कशाला होताय? आम्हाला माहिती आहे तुला ती आवडते आणि आम्ही तुझ्या सोबतच आहोत. अरे आणि आम्हाला पण ती आवडते. काय? म्हणजे वहिनी म्हणून रे, ती तुझीच आहे रे. हो आणि ती तुझीच राहणार, तूच तिचा राजा. बराबर झूम शराबी झूम बराबर झूम. कोण बे? कुठे गेला रे? अबे, कुठे गेला बे? कोण होता? अबे समोर ये ना. अबे कुठे गेला? अरे महेश तू अरे सर तुम्ही कुठे गेला होता? तू तुम्ही सर तुम्ही कुठे गेला होता? मी कुठं? आपल्या नकाण्याला. नकाने. तू कुठं गेला होता? मी कुठे? तेच कुठं? कुठे? तेच कुठं गेला होता? अरे मी कुठे जाणार? माझा काय? मी आणि माझी ती. ती कोण? गर्लफ्रेंड हा? अहो, नाही सर, ती म्हणजे बाटली. कसं आहे ना की माझ्याशिवाय ती राहत नाही आणि तिच्याशिवाय मी राहत नाही. Love you. काय झालं सर? काय सांगू रे तुला? फायनल इयरला आलो रे, पण आज कोणी भेटलीच नाही. तुला काय झालं? काय सांगू सर, या इव्हेंट मुळे ना माझा अभ्यास नाही झालाय. आता मला वायवाची फार टेन्शन येतोय सर. टेन्शन घेऊ नको, तुझे सिनियर अजून जिवंत आहेत. आम्ही घेऊ तुझा अभ्यास. सीनियर्स सर, आज जो कुछ भी हुआ आप लोग की वजह से हूँ सर. थँक्यू थँक्यू. आज दारू भी पी रहा हूँ, सिगरेट भी पी रहा हूँ, जूनियर लड़कियों को रिक्वेस्ट भी डाल रहा हूँ, सब आप लोग की वजह से. मत कर लाला मत कर. सीनियर्स ने ली हुई मीटिंग बड़ी कसाईन में होती है. सर कसाई नुमा या कंप्लेंट नुमा? हे सगळं सोड. आता आपण अभ्यास करू. फर्स्ट इयरच्या अॅनाटॉमी पासून सुरुवात करू. अॅनाटॉमी? यस. थांबा, माझ्याकडे काहीतरी हाय. हाय हाय हाय. दाखवू का? हो सर, तुम्ही ते सोडा ना. ठीक है. Hold this bone in anatomical position and identify it. Sir, I think this is tibia. Tibia? ಇಲ್ಲ. Fibula. No man. Tibula. What? Canula. Dracula. Leave it. Habimulla. Leave it. Third year ला आहे तू. PSM पासून करू आपण. Yes.
I know, right? Yeah. Define epidemiology. काय Epidemiology. Epidemiology is defined as चीटिंग करतो. सिनियर समोर चीटिंग करायची ना. बिना चीटिंग करता सांगायचं काय? epidemiology is defined as the study of health related aspects of the का उत्तर दिला? सगळे उतरले माझे. कसं झालं पण तुला? सांगू का हा. चिट्ट्या काढ. कुठे चिट्ट्या अजून? गाडी चिट्टी केस काढतोय का? सर सब जगह पे कितना निकल लगता है कोई चिट्ठी चुरा ले गया सगळ्या चिट्ट्या काढ. कोणती नाही ना राहिली? एक राहिली फक्त कुठं आहे? काढू का हा. प्रिव्हिलेज बघा चिटिंगचं एवढं? येस आता आपल्याला काहीतरी जुगाड करावं लागेल. एक माणूस आहे पास करणारा. कोण निंबा काका. लेट मी कॉल हिम. हॅलो. हॅलो काय हिरो आज स्वस्त काका आपला एक जवळचं ज्युनियर आहे, त्याला आपल्याला पास करायचं. तू त्याच कामासाठी फोन केला असेल, आम्हाला कळालं, पण आम्ही सर्वांनाच पास करतो. तू आता पीजी साठी चांगला अभ्यास कर आणि गॅदरिंग इव्हेंट यांच्यात कमी वेळ वाया घालव आणि आपला पुढचं फायनल आणि पीजी याच्यासाठी वेळ चांगला दे. बेस्ट ऑफ लक. लिंबा काकाच्या आपल्याकडून लई अपेक्षा आहेत. ते कसं पूर्ण करणार आपण? सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, हा. तुमची अपेक्षा मी प्रेक्षा मॅम सारखा धावत धावत पूर्ण करेल. नंतर आपण तेजस सरांसारखी मॅडम आणू शकतो ना, सागर सरांसारखं 24 तास लायब्ररीत बसू शकतो ना, मोरे सरांसारखी ऍक्टिंग येते. काय करणार आपण? सर एक काम करू, भेंडे सरांसारखा काहीच करायचं नाही, फक्त सगळीकडे अडकायचा. आता ना आपल्याला 17 वर्षाची प्रतीक्षा लागेल. 17 वर्षाची? अरे ऍपस्टीन. अरे तपस्या म्हणतो मी. घोर परिश्रम, मेहनत, तपस्या जी आपण या ड्रामामध्ये टाकली आहे. टाकली आहे ना? हा वाटतं. प्रार्थना कर की मॅडम आणि सर ते बघतील आणि आपल्या सगळ्याला पास करून देतील. करतील ना? चला सर येतो मी. कुठं चाललं एवढं लवकर? हो सर, हॉस्टेल मध्ये सोबत प्यायला बसलो की भांडण होतं. बरोबर आहे. फक्त जाताना ना मॅडमच्या गाडी समोर नको येऊ. हे चला चला लवकर प्रॅक्टिस सुरू करूया. पाय पडा पाय पडा. ए अरे बसा ना लवकर. ये श्वेता ये. बोला बोला. अरे यांना काय झालं? अरे मेलं नो, तुमच्या काय घशात अडकलं की काय?
ही पोरगी आणि बदलले तुमचे सूर. नाना, ही कोण आहे? ही श्वेता, ती माझ्या मेवणीसारखी. ही श्वेता, ती माझ्या मेवणीची मुलगी. ती माझ्या मीरासारखीच आहे बरं. नमस्कार करते हा. नमस्कार. तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला. जाने कितने दिनों के बाद गली में आज चांद निकला. व्हेरी नाईस हा. हाय. हाय. अरे अरे हे गाढवांनो, जे वाजवतो तेच करा. कशाला आपल्या डोळ्यांना त्रास देतो? अरे फुटतील नाही तर. काय डोळे डोळे कसं वाचलं? वाजवतो? काय? ढोलकी वाजवतो. हा कोणत्या मोबाईल कंपनीचा फोन आहे? हा घरगुती कंपनीचा आहे. ए, ती मुलगी आहे माझी, मीराच्या मावशीची मुलगी. खूप हॉट आहे. म्हणजे वातावरण खूप हॉट आहे. हे नालायकांनो, तुम्हाला काही लाज म्हणजे सर माहिती नाही रे. अजिबात नाही. अरे ए मूर्खांनो, तुम्ही काय म्हणताय मला सगळं कळतंय. जर हिच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर तुमची सुधारणीच म्हणून समजा. काय बोलकी नाही तुमची पुंगी वाजवली ना तर नावाचा नाना नाही. कळलं का? हो काय श्वेता बाळा, तू चल. नाना तुम्ही पुढे वा, मी येते. मला इथे खूप बरं वाटतंय. काय ग पोरी, तुला आमचा कॅम्पस आवडला की काय? तुला आमचा कॅम्पस आवडला का? ए गप. हो ना, टर्फ आहे, कॅन्टीन आहे, गार्डन पण आहे आणि जिम. नाही नाही, ते अजून सुरू नाही झाले. तुम्ही सगळे खूप फनी आता. जोकर्स. जोकस कसले? वानर आहे तू वानर. ए चोकस. ए अहो रागवताय कशाला? काका निघा तुम्ही जा. उगाच आमच्या कामात अडथळा. आम्हाला जरा मोकळीक मिळू दे, म्हणजे कसं आमचे सूर जुळतील. अरे मेलांनो, तुमचे सूर कुठे जुळतात ना चांगलंच माहितीये मला. काय ग पोरी, तुझं नाव काय? श्वेता. अरे गाणी पाठ होत नाही, हिचं नाव लगेच पाठवाय रे. तुम्ही कधी पाठ फिरवा? काकाचा 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 झाला. श्वेता बाळा, त्या मूर्खांच्या नादी लागू नकोस बर का. येतो मी हा. खूप खूप आभार. या आता. हट. हाय, मी श्वेता. मी श्री. मी यश. मी विकी. मिराज नाम तो सुना ही होगा. हाय हाय, एकदम आयटम आहे. काय? काय नाही, मी म्हंटल हाय श्वेता. जाऊ नको. दूर हो. तुम्हाला बघून मला आठवलं, हाय हाय, जगात सौंदर्य शिल्लक हाय. तुम्ही सगळे नेमकं करता काय? लाईन मारतो. नाही म्हणजे लाईन टाकतो भजनाच्या. अच्छा अच्छा, मला सुद्धा भजनाची खूप आवड आहे, पण ते मॉडर्न भजन असतात ना ते. मला पण तुम्ही खूप आवडतात. म्हणजे? नाही म्हणजे मला पण भजन करायला खूप आवडतो. अच्छा, तुम्ही काय करता? मी वाजवतो. काय? म्हणजे ढोलकी वाजवतो. आणि हो, तुम्ही काय करता? मी घेतो. नाही म्हणजे नवनवीन गाणी घेतो असं म्हणायचं. नाईस टू मीट यू. मी टू. सोडा हात तुझ्या सोंगाड्या, नाही तर तोडू तुझ्या तांगड्या. सानी धप मगर जायला सोड. तुम्ही सगळे खूप फनी आता, पण मला आवडला. मला पण तुम्ही खूप आवडला आता. हा? नाही म्हणजे मेवणी म्हणून. अच्छा, मला सुद्धा गाण्याची खूप आवड आहे. मला नेहमी असं वाटतं काय काय वाटतं? की माझा एखादा म्युझिक बँड असावा, ज्यात देखणी मुलं असावीत, अगदी सुपरस्टार सारखी. म्हणजे SRK, अजय देवगण, सलमान खान. मी
एक्सरसाइज करतोय. बे तुम्हाला काय वाटलं तुम्ही सुपरस्टार आहात का? ए तू काय कुठली दीपिका पादुकोण आहे काय? चलो माग. तुम्ही सगळेजण खरंच खूप कॉमेडी आता. ए तुझा बाप कॉमेडी. काय कॉमेडी असं म्हणायचं होतं. तुम्ही इकडे राहणार की लगेच जाणार? नाही नाही मी इथेच राहणार आहे. व्हेरी गुड. मजा मजा. म्हणजे काही नाही. कुठे हे गेला? काय? त्याचं काय ना बोर्डे सरांनी मला PSMच्या रिसर्च साठी इथे पाठवलंय. चांगली 6 महिन्याची पोस्टिंग आहे माझी. म्हणजे आम्हालाही रिसर्च करायला मिळेल. कसली तुमची म्हणजे? तुम्ही PSMचा रिसर्च कसं करता ते आम्हाला शिकायला मिळेल आणि बघायला मिळेल. अबे आधी फर्स्ट इयर पास कर. चाललंय PSMची रिसर्च करायला. थांब 981914. अबे तुला काय अक्कल नंबर काय देतोय? तू काय ऑर्थोचा रेसिडेंट आहे का? बरं बरं गाणं ऐकवताय ना? अगं गाणं तर आम्ही ऐकूच, पण आम्ही काय बघतो गाणी नाही गात, बाकीची कामे पण करतो. म्हणजे नाही म्हणजे बाकीची गाणी गातो. ए ना सगळ्यांनो, अरे आपलं गाणं ऐकून इथे गाणं तर नाही फाटणार. ए मकरंदा पुरे आता चल चल. बरं बरं गाणं गाताय ना? हो ऐकू ऐकू ऐकू. किरीश का गाना सुनेगा? सुनेगा किरीश का गाना? दिल ना दिया, दिल ना दिया, ले बेटा दिल ना दिया, दिल ना दिया, तो बोलो ना का किया, ये आखी दुनिया में भी अगर प्यार ना किया तो का किया, ले बेटा. ऐकलं हा तुमचं बेसूर आणि बेताल गाणं. ए कान फटाते. काय? म्हणजे कान फाटेपर्यंत ऐकवीन असं म्हणत होतो. बरं तुमचा लग्नाबद्दल काय विचार आहे? त्याचं काय ना लग्नाबद्दल मी अजून तसा काही विचारच केलेला नाही. मग कर लवकर. म्हणजे कसं आम्हालाही सोपं राहील. काय? नाही म्हणजे तुम्हाला लाईफ पार्टनर कसा हवा? मी फिट होईल का? नाही नाही मी अजून तसा काही विचारच केलेला नाही. गेली की ह्या राजमुळे गेली. ह्याला हिरो व्हायचं होतं ना. नाही रे तुमच्यामुळेच गेली ती. आता काय बसा वाजवत काय? होय की. तू बोलत बस असं आणि ती जाणार नाही तर काय नाचणार आहे का? अबे तुमच्या सगळ्यांमुळे केली आहे ती म्हणून तुम्ही काय भांडू नका. समजलं ना? या राजमुळे गेली. ए चला तू भांडता काय आज? मुली समोर भांडता. तुम्हाला काय आखला अशी पटणार आहे का ती तुमच्याकडनं? जाऊ दे. काय यार तुमच्या सगळ्यांची चुकी आहे. हा. गरज होती का? मी बरोबर म्हणलं होतं बाय. तो जाऊ दे यार. तुझी चुकी आहे. चला यार चला यार. जाऊ दे. वानवी चालेल. श्वेता चल लवकर. हो आले. काय मीरा? हाय सांग. कुठे बाहेर निघालीस का? काही नाही रे स्कॉलरशिपचा फॉर्म भरून येते. बरं मी येते. सांग तुझं काही काम होतं का रे? अगं नाही असं खास काही नाही. अरे असला विचार काय करतोयस? बोल ना काही काम होतं का? अगं असं काही खास काम नाही. या तुम्ही दोघे जाऊन. सॅम तू असा संकोच का करतोयस? आपल्या मैत्रीच्या नात्याने तुम्हाला काहीही सांगू शकतोस. मीरा तू मला जेवढं जवळनं ओळखतेस तितकं मला कोणीही ओळखत नाही. माझे बाबा व माझा भाऊ दोघेही ऑस्ट्रेलियाला असतात. माझा भाऊ जरी लांब असला तरी फार प्रेम करतो माझ्यावर. आई बाबांचं भांडण झालं आणि आई मला इथे भारतात घेऊन आली आणि अनावधानाने आईचं निधन झाले ग. तेव्हापासून मी फार एकटा पडलोय. केशव काकांनीच मला सांभाळ केला. मला लहानाचे मोठे केले. बाबा मला तिकडे बोलवत आहेत पण
पण मला इथेच राहायचंय केशव काकांबरोबर, तुझ्या बरोबर. तुम्हा दोघांशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही ग. माझं म्हणजे कसं आहे ना, एखादे सर्कस प्रमाणे आहे. लोक येतात, माझ्या दुःख, वेदना, भावना बघतात, पण हसून फक्त निघून जातात ग. अरे सॅम, तू असा नाराज का होतोयस? मी आहे ना तुझ्या सोबत, कायम तुझी साथ द्यायला. आणि बघ, प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही समस्या असतातच, पण त्याकडे लक्ष न देता आपण जगायचा प्रयत्न करायचा. आणि ज्याच्या आयुष्यात आधार नसतो त्याला आधार देणारं नेहमी कुणीतरी आपलं असतं रे. चल, मी निघते आता, तू सावर आता स्वतःला. मग तो आधार मला देशील? मला कायमचं आपलंसं करशील मीरा? काय? आय लव्ह यू मीरा. सॅम, तू काय बोलतोयस कळतंय ना तुला? हो कळतंय, म्हणूनच तर सांगतोय. तुला कळतंय? तुला कळतंय? सांग मला काय कळतंय तुला ते. मीरा, मला नेहमी वाटतं की तू कायम माझ्या जवळ असावीस. मी जेव्हा जेव्हा तुझा चेहरा बघतो, तुझ्या चेहऱ्यावरचं ते हसणं, ती स्माईल, तो आनंद, त्यालाच मी माझं सर्वस्व मानतो ग. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. म्हणून मला नेहमी वाटतं तू माझ्या जवळ असावीस, माझी काळजी घ्यावीस. अरे मी तुझ्या जवळ राहते म्हणजे तुझी काळजी घेते का? तू माझ्यावर प्रेम करतेस ना? काय? मीरा, बोल ना. अगं, आवडतो ना मी तुला. सांग ना प्लीज. अगं हे बघ, आपलं लग्न झालं ना की सर्व काही एकदम व्यवस्थित होईल. माझ्याकडे ते सर्व आहे जे आपल्या जगण्यासाठी, आयुष्यासाठी पुरेसे ठरेल. इनफ सॅम. अरे तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? प्रेम प्रेम हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहण्याचे वचन असते रे. प्रेम हे दोघांच्या भावनेचे प्रतीक असते. आणि तू माझा फक्त मित्र आहेस. मग का रोज मला भेटायला येतेस? का माझ्या आवडीनिवडी जपतेस? आणि माझ्या आवडीनिवडींचं काय? त्याची जराही चिंता नाही, त्याची तुला जराही पर्वा नाही. अरे मी तुला भेटायला येते, तुझ्या आवडी जपते, तुझ्यासाठी, आपल्या मैत्रीसाठी, तू आनंदी राहावंस, तुझी दुःख कमी व्हावीत म्हणून. पण तुझं हे आपलं भलतंच काहीतरी. तू उगाच सुखाच्या शोधात जातोयस सॅम. तू जितकं जवळ जाण्याचा प्रयत्न करशील ना, तितकं ती लांब जाताना दिसेल तुला. तुला कळत कसं नाहीये हे सगळं? मग मला सांग, तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? सांग ना, दुसरं कोणी आहे तुझ्या मनात? बोल ना मीरा. मला यश आवडतो. आणि माझं प्रेम आहे त्याच्यावर. प्रेम काय असतो हे मी तुझ्याकडनं शिकलो ग. आयुष्य कसं जगावं याची जाणीव तू मला करून दिलीस. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग, नाही राहू शकत. इनफ सॅम. अरे तू काय बनवतोयस केव्हापासून? शी, लाज वाटते मला तुझी आता. लाज वाटते मला आपल्या मैत्रीची. येते मी, जाते मी, कायमची. गुड बाय मिस्टर सॅम. समीर देशपांडे. श्याम, अरे तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का? अरे आधी स्वतःकडे बघ आणि मग प्रेमाच्या गोष्टी कर. सॅम, तू अपंग आहेस. सॉरी, पण तुझी पायरी ओळख सॅम. असं तू कसा संसार करणार तिच्या बरोबर? काय रे, काय माणूस आहेस तू? हे सगळं करून तुला काय मिळालं सांग ना. तू तिच्या मैत्रीचा विश्वासघात तर केलासच, पण तिचं मनही दुखावलास, मैत्रीचा जीव घेतलास. अरे स्वतःकडे बघून विचार कर ना, हे सगळं कितपत योग्य आहे ते. स्वतः सोबत तिच्याही आयुष्याची माती करायला निघालास. मी मान्य करते सॅम की तुझे काही स्वप्न आहेत, पण तिचेही काही स्वप्न आहेत
शांत हो. तुला मीरा आवडते, तिला तू आवडत नाहीस. तिने असं सर्वांसमोर तुझा अपमान करून खूप चुकीचं केलंय. तुला ती आवडते ना, तू काहीच काळजी करू नको. तिला तिच्या चुकीची शिक्षा भोगावीच लागेल. शांत हो बाळा, शांत हो. नाही काका, आपण इथं नाही राहायचं. आपण फार लांब निघून जायचं. काका, तिला विसरण्यासाठी मी काय पण करेल काका. नाही, तिलाही त्रास नको आणि मलाही नाही. काका, आपण फार लांब निघून जाऊ. आपण निघून जाऊ इथून. आपण फार लांब निघून जाऊ. अरे तू अरे सर, इथे कसे काय? कॉलेजमध्ये नवीन ज्युनियर आली की सिनियरचं लक्ष जातच ना तिच्याकडे. काय लपवतेस? काही नाही, फोन आहे फक्त. नाही ना. हे काय सह्याला बघतेस? अगं थिअरी कशाला बघते, मी प्रॅक्टिकल शिकवतो की. कोणता राहता ते? बहिणीच्या हा? पहिले भैया फिर सह्या. अरे हो, धुळ्याचा जेमिला दिसतोय. मला हे प्रकार खपणार नाही हं? मी काय जेमी लॅनिस्टर नाही. आपल्या कॉलेजमध्ये ना ऑलरेडी तसे भरपूर आहेत. बरं मला तुझा फोन दे. का? काय नाही ग, आजकाल ज्युनियर सिनियरची ऑडिओ रेकॉर्डिंग करतात ना. म्हणून म्हटलं जरा चेक करूया. 98 काय करतोस? मोबाईल नंबर टाकतोय खुनाचा? माझा. कशाला? नाही म्हणजे तुला कधी गरज वाटली तर कॉल कर मला. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री, पहाटे मी रेडी असतो. ए, तुझ्या सारख्यांनी 200 फॉलो रिक्वेस्ट पाठवलेत मला. मी काय त्या 200 फॉलो रिक्वेस्ट मधला नाहीये. मी वेगळा आहे. हो ना, तू वेगळा आहे. म्हणजे काय त्यांच्यासारखा नाहीयेस. विषय का? तू तर माझ्या दादासारखा आहेस. काय दादा? तोबा तोबा, सारा मूड खराब कर दिया. असं काय करतोस दादा? ना करे जनाब, ना करे प्लीज. ते सगळं सोड ना, कुठेतरी बाहेर जाऊ ना. मला खूप भूक लागली आहे. बरं मग काय खाणार? तुझं ते पिझ्झा बर्गर की सरळ लग्नाची पंगत? किती फास्ट होतोयस. मी म्हणत होते कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ. हॉटेलमध्ये? बरं मग काठीवाडला जाऊ. छे छे, 1 स्टार. मग कृष्णाई? 2 स्टार्स. मग हा स्वर्णस्पर्श? 3 स्टार्स. काय ग, 3 स्टारच्या वर तू का रेटिंग देत नाहीस? त्याचं काय ना, 3 सरांनी 3 स्टारच्या वरती रेटिंग दिली. अच्छा, फाईन फाईन. नाही म्हणजे फाईन फाईन. ओ श्वेता जी, मेरी सोनी सवानी, जी, मेरी पप्पो, जी, मूवी चलेगी? जी. कौन सी मूवी देखेगी? बागी फोड. बागी फोर? छोटी बच्ची हो क्या? आपण सूर्यवंशम बघू. ती ना मी सोनी मॅक्स वरती बघेला. मग आदी पुरुष? बरं मग सन ऑफ सरदार? मला असल्या मूवीज कशाला सांगतोयस? कुठल्या तरी चांगल्या मूवीज सांग ना. चांगली movie? हा धुरंधर. धुरंधर बघू आपण. चालेल मला. हा
पण तू माझा हात तर नाही ना पकडणार? हात नाही हात नाही पकडणार. हात कशाला? खरंच ना? आई शपथ नाही पकडणार. मग मला पॉपकॉर्न पण नाही ना खाऊ घालणार? पॉपकॉर्न नाही ते पण नाही खाऊ घालणार. आई शपथ. मग एक काम कर ना. काय? आई सोबत जा तुझ्या. आई सोबत? ओ शिट. काय रे ओम, काय चाललंय? काही नाही रे, असंच. ए, आम्हाला काही कळत नाही का? बरोबर येडा बनून पेढा खातोस. अरे ओम, सोड ती जाणार. तू याच्यात नाही पटत. ए, काहीतरी बोलायचं ना. मी सध्या घाईत आहे, आपण नंतर बोल. हा चल निघ. श्वेताला आपणच पटवणार. आपण म्हणजे मी. आणि जर का ती नाही ऐकली तर तिचा खेळ खल्लास. काय चाललंय? काय नाही नाना, आपलं असंच. अरे भविष्याबद्दल काय विचार आहे का नाही? नाही, काय? अजून तसं काही विचार नाही केला. अरे नुसती भटलच करत बसाल का काही पोटा पाण्याचंही बघाल? नाना साहेब, करिअरला ना आम्ही चुलीवर बसतो. ए, तसा काही विचार नाही केलाय हो. अरे दुसरे धंदे नाहीत का तुमच्याकडे? ओ नानासाहेब, एक विचार केलाय आम्ही. एक फॅन्सी रेस्टॉरंट टाकायचा, एकदम 5 स्टार, आणि त्याचं नाव ठेवायचं हॉटेल हब. हॉटेल हब? अरे लोक जेवायला येतील कपोट साफ करायला. आणि मेन्यू कार्डवर काय टाकायचं? आमची इथं गरमागरम भाग मिळेल. सातवी फेल. हग म्हणजे मिठी. HUG हग. असं म्हण ना मग. हग म्हणा लागला निसता. अरे अजून तुमच्याकडे धंदे नाहीत काय दुसरे? हो नानासाहेब, आणखी एक आहे ना. घर पे बनाव खटाखट, रंगोली निकालो फटाफट, दीपक रंगोलीचा. और फिर देखो झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के आनी चैन प्रसन्न होके अंदर आएंगी झटपट फटाफट. अरे कारट्यांनो, तुम्हाला कितीही बोललं तरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. तुमचं म्हणजे असं झालंय, गाढवासमोर वाचली गीता आणि रात्रीचाच गोंधळ बरा होता. छे. ए विकी, काय ग? मला त्या सॅमचं जाम वाईट वाटतंय रे. का बरं, काय झालं? अरे 4-5 महिने झाले, कधीचा गायब आहे. कुणाला काही सांगितलं पण नाही. आणि उगाच त्या मीराच्या प्रेमात पडून स्वतःचा घात करून बसलाय. अरे पण त्या मीरानं आणि श्वेतानं त्याला वाटेल ते बोलायला नव्हतं पाहिजे. हो रे. ए, ते सोडा ना. मी काय म्हणतो, माझी नजर त्या श्वेतावर आहे. मला ती खूप आवडते आणि बघून घ्या, आपण तिला पटवणार. बे हळू बोल, त्या नानाने ऐकलं ना तर फिगर बिघडवून टाकेल तुझी. ए, नानाला कोण घाबरतं? आपण नाही कोणाला घाबरत. आपला जीव लागलाय तिच्यावर, आणि जर का ती नाही म्हणाली तर तिची काय अवस्था करेल कळणार पण नाही. अबे हळू बोल, कोणी ऐकलं ना तर खरंच वाट लागेल आपली. मग नाही तर काय. किती घाबरतात रे दोघं. अबे तू हळू बोल ना यार. पाखरू आलं बघ. हाय, काय चाललंय? काय नाही, आपलं नसते ते उद्योग. कुठे बाहेर निघालीच वाटतं. हो, थोडं काम होतं बाहेर. मी आणि ओम जाऊन येतो. आमच्या कामाचं पण बघ जरा. म्हणजे तू रिसर्च साठी आलती ना, तर आम्हाला शिकव ना रिसर्च करायला. अच्छा, तसं का? शिकवेल की, पण सध्या मी थोडी बिझी आहे. थोडी मोकळीक भेटली की शिकवते. आम्ही मोकळीच आहोत, काही लागलं तर सांग आम्हाला. नाही, सध्या तरी मला त्याची काही गरज वाटत नाही. त्या ओमची खूप गरज लागते तुला. म्हणजे त्या ओमच्या व्यतिरिक्त आम्ही पण आहोत या जगात, असं. अगं कधी आम्हाला पण आजमावून बघ, तुझी सगळी कामे सोपी होतील. व्हॉट नॉनसेन्स. काय म्हणायचं काय तुम्हाला? ओम हा फक्त माझा चांगला मित्र आहे. मग आम्ही कुठे वाईट आहोत? त्या ओम मध्ये असं काही आमच्यात नाही दिसत तुला. त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेमळ आणि मायाळू आहोत. हे बघा, हा उर्मटपणा मला चालणार नाही. अरे वा. सांगून ठेवते. अरे वा, आम्ही बोललो म्हणजे उर्मटपणा, आणि
वागत राहिलात ना तर मी हे सगळं नानांना सांगेन. ए नानाला यातलं जर काही कळलं ना तर तुझ्या रिसर्चच्या 12 वाजवेल. आपल्याला तू आवडते. हात सोड, हात सोड. ए काय काय चाललंय? काही नाही रे, थोड्या गप्पा मारतो श्वेता मॅडम सोबत. ए फालतुगिरी करायची ना, सांगून ठेवतोय. ए फालतूगिरी तर तू करतोय, आम्हाला कळत नाही का? तोंड सांभाळून बोल श्री. ए चल. ए तो काय प्रॉब्लेम आहे? चालले ए ओ चल. सांभाळून जा, पाय घसरे. काय म्हणली? नीट जा. आयला हिच्या हिनं मला चापट मारली काय? हिला आता सोडणार नाही, पटवणारच. ही माझी नाही झाली तर कोणाचीच नाही होऊ देणार, नाहीतर नाव लावणार नाही. विक्की चालले. ओ माझा लहानपणापासून किती चांगला मित्र होता आणि आज आली ही मुलगी ओमला माझ्यापासून लांब घेऊन चालली आहे. नाही, तिचं तर काहीतरी करावंच लागणार. कोण आहे रे? What are you doing, man? Sorry, I was doing something else. अरे महेश, परत तूच. Yes, sir, तुम्ही? कुठे गेला होता परत? मी? अहो सर, काय सांगू तुम्हाला? न जाने कितने दिलों को तोड़ती है ये फरवरी. वाह वाह. न जाने कितने दिलों को तोड़ती है ये फरवरी. यूं ही नहीं किसी ने इसके दिन कम किए. वाह. पण समजलं नाही, झालं काय? अहो सर, माझा ब्रेकअप झालाय, ब्रेकअप. टेन्शन घेऊ नको रे. If she becomes X, let's get to next. अहो सर, काय सांगताय तुम्ही? माझा ना सर खूप प्रेम होता तिच्यावर. सर, कोई ऐसी दवाई बताओ ना जो उसके बिना जीना सिखा दे. मी सांगतो तुला, ले प्रिस्क्रिप्शन ले. पेन? ते नाही देणार. चूहे मारने की दवा. अहो सर, काय सांगताय तुम्ही? आपको पता है, मैं हमेशा हम दोनों का फ्यूचर साथ में देखता था. एक काम कर, त्या दव्याच्या अगोदर ना आय ड्रॉप ले, आय ड्रॉप. अहो सर, तुम्ही असं का करताय सर? मला काहीतरी उपाय सांगा ना. मी सांगतो, ऐक. आठवतंय ना गुरु गोपालदासनी काय सांगितलं होतं? काय? नेवर गो आफ्टर बटरफ्लाय, बिल्ड अ गार्डन, लेट बटरफ्लाय कम टू यू. अहो सर, कसली बटरफ्लाय, कोणता गार्डन? काहीतरी चांगला सांगा ना मला. मी काय करू? उद्यापासून जिम चालू, दारू बंद, एकदम डायट. सर, 2 दिवसानंतर ना डीजे डिनर आहे. तर बरोबर, 2 दिवसांनी बघू. ओके. पण फुल फेशियल एस्थेटिक्स इम्प्रूव्ह करू आपण. सर, तुमचा चष्मा दाखवा ना. मला पण असंच घ्यायचं आहे. चष्मा तर तू घेशील रे महेश, पण चेहऱ्याचं काय करशील? अहो सर, काय सांगताय तुम्ही? कितना नंबर आहे इसका? इन्व्हिजिलेटर म्हणून एक्झाम मध्ये घेऊ शकतो एवढी. या सर, सर तुम्ही एवढी का मारताय माझी? तुम्ही मला हे सांगा ना, मी करू काय नेमकं? आता ना सर्वात पहिला सुरू MBBS कंप्लीट कर. त्याच्यानंतर 1 वर्षाचा हिरेमध्ये बॉन्ड कर. नहीं सर, मेरे पास ना इससे अच्छा आइडिया है. मैं ना अपने गांव चला जाऊंगा, फिर मस्त PHC में काम करूंगा. सोशल वर्क. क्या है ना,
कि मंडे टू फ्राइडे पीएचसी वर्कर से हॉस्पिटल का काम कराऊंगा और सैटरडे संडे अपने खेत में. काय टॅलेंटेड माणूस आहे. इथं कसं आला? याचं काय नाही सर, की मला गव्हर्नमेंट सीट भेटणार होती, फक्त 500 मार्क्स कमी पडले. मग काय आला. ऐकू नाही. येस. वा, किती हुशार आहे माणूस आहे. सर एक विचारू का? विचार ना. तुम्ही पण सीआर आहात, मी पण सीआर आहे. बरोबर. डिफरन्स काय? डिफरन्स हा आहे महेश, की माझ्या हातात दंड आहे आणि तुझ्या काय बोलताय सर तुम्ही? तुम्हाला हल्दी दूध नको हवंय का? आता हळदी दुधावरून मन उठलं माझं. ज्यूस हवाय मला, ज्यूस. कशाच्या? अरे मँगो ज्यूस, मँगो. अहो सर, एसीपीएम मध्ये कुठे भेटतो मँगो ज्यूस? बरोबर. आपण ना महेश एक काम करू, बाहेर ना ज्यूसचा गाडा टाकू, पैसेच पैसे होतील. सर 2 दिवसात बंद पडणारे धंदे कशाला सांगताय? बरोबर आहे. मग एक काम करू, आपण लेडीज जिम उघडू, लेडीज जिम. सर 3 फ्लोअरच्या लेडीज जिम. कसं आहे, शिकणारी पण लेडीज, शिकवणारी पण लेडीज, सगळं डिपार्टमेंट मध्ये फक्त लेडीज लेडीज लेडीज. फक्त 2 जेंट्स, एक तू एक मी. सर हा बॅग तुमचं आहे का? नाही रे. एक काम करतो, कम्युनिटीवर टाकून देतो, ज्याची असेल तो घेऊन जाईल. झिरो सिविक सेन्स. अरे हे काय इयरबड्स आहेत? मी सांगतो तुला, बीइंग डॉक्टर्स, रॉयल सिटीजन्स ऑफ इंडिया, वी मस्ट एक्झामाइन इट फुल्ली. जा ना. अरे तुझा ज्युनियर आहे ना तुझा? अहो सर तुम्ही सिनियर आहात, तुम्ही जा. एक काम करू, दोघं सोबत दोघं. ये देखो जरा, यहाँ एक लाश पड़ी है. हाँ सर, वो तो हमें भी दिख रहा है ना. लगता है तुमने एफएमडी नहीं पढ़ी. ये लाश सिर्फ मरी नहीं है, ये कुछ कहना चाहती है. इकडे कोणती इयरला तू? सेकंड. अबे 3rd ईयर में होके मैंने एफएमडी नहीं पढ़ी, तूने कहाँ से पढ़ी? मैं लगता है ये दोनों हमें जानते नहीं. अरे सर आपको कौन नहीं जानता सर, आपको तो पूरा एसीपीएम जानते हैं. आप वही हो ना जो वो बेंच तोड़े थे? नहीं सर, ये वो है जिसने हॉस्टल में बच्चों को नहलाया था. यांना आपली ओळख करून दे. मैं इंस्पेक्टर दया, सर का राइट हैंड. मैंने सर के बहुत कामों में उनका साथ दिया है. इंस्पेक्टर अभिजित सरांचा उजवा हात. का? तू माझ्या राईट हँड, हा माझ्या उजवा हात. तुम्हाला किती वेळा उजवातून डावा हात वाटून दिलं बे? आज उस मी आहे. ए, आज भंगारणार आहे, सरांचा उजवा हात मी आहे. झगडा यांच्या समोरच झगडा. मी शोलेचा ठाकूरराव, मला हातच नसेल. काही नसेल रे. तुम्ही डाव्या हाताने नेमकं असं काम का करता? ते तुला सकाळी लागेल बघायला. जमीन के ऊपर लाश,
कुछ तो गड़बड़ है दया, कुछ तो गड़बड़ है। हाँ सर, लगता है यहाँ पे एक मर्डर हुआ है। नहीं अभिजीत, यहाँ एक खून हुआ है। दया, पता लगाओ ये दोनों यहाँ क्या कर रहे थे। ए तुम दोनों इधर आओ। तुमने देखा कब हुई इसकी मौत? नहीं, हमने कुछ नहीं देखा। मैं तो यहाँ पे रील बना रहा था, कंटेंट क्रिएटर हूँ मैं। फॉलो मी बिसाइड दिस डॉग। और तुम? मैं तो रील शूट कर रहा था सर। मतलब? अरे शूटिंग सर, शूट। देख रहे हो क्या, देख रहे हो? यहाँ पढ़ने लिखने की उम्र में शूट मारी जा रही है। हमारे साथ भी 2020 कर लो। मेरी शादी हो चुकी है अभिजीत। तो क्या हुआ तारिका जी, अगर गोल पोस्ट पर गोलकीपर खड़ा हो तो क्या प्लेयर गोल मारना छोड़ देता है? अरे अभिजीत, अपने पेंट का टेंट संभालो, काम पे ध्यान दो। सर एक क्वेश्चन था। क्या? आप ये जो हेयर स्टाइल कराते हो, ये डिसेंट वाले के पास से कटाते हो या आनंद का के पास छिलवाते हो? क्या बोल रहे हो? आगे बैठे। ये साड़ूंगे कहाँ है? साड़ूंगे, ये क्या हो गया तुम्हें? अपने मेज की सब्जी चख लिया क्या? अरे साड़ूंगे सर, आप वो पिछले केस के पोस्टमार्टम पर काम कर रहे थे ना, उसका बताओ। केस बॉस, मुझे पोस्टमार्टम में 8 लाख रुपए मिले। लीवर सड़ चुका था, किडनी मैंने बेच दी, बाकी के पैसे आपको जीपे कर दूंगा। जीपे। इतना पैसा हम यहाँ तुमसे बकवास करने नहीं आए हैं। तो आप यहाँ करने ये जब से सर, मुझे लगता है हमें आगे सीसीटीवी चेक करना चाहिए। नहीं दया, हमें आके कैमरा चेक करना चाहिए। अभिजीत, ये मुझे पता है, कुछ नया बताओ। सर, अब मैं आपको वो बात बताती हूँ जो आपको नहीं पता। बताओ तारिका। सर, जब आप घर पर नहीं होते हो ना, तब आपकी बीवी किसी पराये आदमी के साथ घूमती है। अरे, तुम इसमें मेरा नाम क्यों ले रही हो? ये क्या बोल रहे हो दया? तुम मेरी बीवी हो गई? सही बात है। अरे सर, यही वो पराया आदमी है जो आपकी बीवी के साथ घूमता है। ये क्या बक रहे हो साड़ूंगे? ये पराया कैसे हुआ? सारा दिन मेरे लिए दरवाजे तोड़ते रहता है। दया, तू घुमा कर। 20 साल से मेरे साथ में है, बहुत अच्छी है।
करेगा कहीं ये लाश मर ना जाए। बॉस, लगता है ये किसी लड़की की लाश है। इसमें एक आई कार्ड मिला है। अरे बाप। हाँ सर, ये किसी श्वेता नाम की लड़की की लाश है और इसे बड़ी ही बेरहमी से मारा गया है। क्या बात है? बोलियो. काय रे पोरांनो? कसला विचार करताय? अहो नाना, श्वेताचा कालपासून काहीच पत्ता नाहीये. तिचा फोन सुद्धा लागत नाहीये. हो, तिचं असं बघून मला मीराची पण खूप काळजी होते रे. यश बाळा, तुमच्यापैकी तूच खूप समजदार आहेस. आता मीराची जबाबदारी तुझीच आहे बरं का? हो ना ना. दिगंबर मोरे उर्फ नाना, आप ही हो क्या? हो, काय झालं? आपको हमारे साथ सीआईडी ब्यूरो आना होगा. अहो पण एसीपी साहेब, काय झालं तरी काय ते तरी सांगा. हमें एक लड़की की लाश मिली है. काय? हाँ, और उसके साथ कुछ चीजें भी मिली है. देख के लगता है कि वो आपकी लड़की है. आपको हमारे साथ आना होगा. अहो, हे कसं काय शक्य आहे? यांची मुलगी तर इथेच आहे. मीरा यांचीच मुलगी आहे. फिर ये श्वेता कौन है? ये उसका आईडी. और इस आईडी कार्ड के साथ हमें एक जोकर का मास्क भी मिला है. हा श्वेताचा आयडी आहे. याचा अर्थ श्वेता. अरे विठ्ठला विठ्ठला, हे काय केलं? श्वेता! अरे विठ्ठला विठ्ठला, हे काय केलं? हो पण एसीपी साहेब, ती तर तिच्या कामासाठी बाहेर गेली होती. हो, यश, मी नानांसोबत जातो. तू मीराला सांभाळ. चला नाना. श्वेता. एक मिनट. ये घर किसका है? और इसका दरवाजा बंद क्यों है? हे घर इथे सॅम राहतो. 4-5 महिने झाले तो बाहेर गेलाय. कदाचित तो आपल्या भावाकडे गेला असेल. पता लगाओ ये सैम कहाँ गायब है. हाँ सर. श्वेताचे आई वडील नाही आले. तिचे आई वडील परदेशात असतात. ते कसे येतील? तुला कसं माहित? का रे, कोणी मारला असेल तिला? काय रे यश, श्वेताला कोणी मारला असेल आणि कशासाठी? पोलिसांचा काही संशय वगैरे आहे का कोणावर? त्यांना काही कळलं का? काही कल्पना नाही रे. पोलिसांना त्यांच्या तपासात एक जोकरचा मास सापडलाय.
श्वेता फार चांगली मैत्रीण होती रे माझी. आता हे कसं घडलं ठाऊक नाही. यार मला नाही त्या विक्कीवर लई संशय आहे बघ. विक्कीवर क्या? अरे त्याच्या चेहऱ्यावर ना दुःख आहे पण मनामध्ये आनंद आहे. नाही नाही नाही, मला तर श्रीवर संशय येतोय. का मिसोजिनिस्ट आहे म्हणून? अरे तिला ना तो ओम लहानपणीपासून आवडायचा. मग श्वेता आली, मग काय. जाऊ दे आपल्याला काय. चल 2 गुट मारू. श्वेता 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 का गेलीस मला अशी सोडून? कुठे शोधू तुला आता? तुला माहितीये, मी आणि श्वेता लहानपणी असं सतत खेळत राहायचो रे. आणि हे काय होऊन बसलं याच्यानं? नाही. ज्याने कोणी हे केले, माझ्या श्वेताला मारले, त्याला मी सोडणार नाही. त्यालाही मारावंच लागेल. ओम, अरे शांत हो रे. उठ. मीरा, ए मीरा, मीरा उठ. मीरा, तुम्ही दोघे सावराच हो त्याला. ओम, तू मीराला घेऊन जा. जा मीरा. काय रे यश, श्वेता बरोबर हे असं होणं काय पटत नाही म्हणाला. का बरं? किती दिवस झाले तरी देखील खुनीचा शोध नाही लागला. अरे काही होणार नाही, कारण खुनी खूप हुशार आहे. त्याने जोकरच्या मास्क व्यतिरिक्त कुठलाच पुरावा सोडला नाही. आता पोलीस शोध कसा घेते की खुनी आतला आहे का बाहेरचा आहे तेच बघायचं आहे. त्याने इतक्या सफाईनं केलंय की पोलीसही काहीच करू शकत नाही. हे सगळं तुला कसं काय माहिती? एवढी सगळी माहिती तुझ्याकडे कुठून आली? तूच तर नाही ना मारलं तिला? नाही नाही, तुझं काही खरं नाही. ए काहीतरीच काय बोलतोय? तिला मारल्यावर मी असा मोकाट फिरणार आहे का? डोकं बिकं फिरले वाटतं तुझं. मान्य आहे मला ती आवडायची, पण तिला तो येडा ओम आवडायचा. मग काय आपली तळपायची आग मस्तकात जायची. म्हणून तू तिला मारलास? हे राज, काहीतरीच बोलू नको, नाहीतर तुलाही संपवेल. ए श्री, बांधून ठेव घ्यायला. एक मिनिट श्री, तू तर नाही ना केलंय? ए आपण आपल्यातच का भांडतोय आणि कशासाठी? मान्य आहे मलाही नाही आवडायची ती, पण याचा अर्थ असं नाहीये की मी तिला मारेन. जे झालंय ते वाईटच झालंय. पण हा प्रश्न पडतोच की कोणी मारलं असेल तिला. बरं ऐका, आम्ही आलो, आम्हाला जरा काम आहे. माझ्यासोबत? हा. अरे हे सर्व नक्की आहे तरी कोण? तू काय? चल रे कळे. हो, नाना घरीच असतील. त्यांचीच फार काळजी वाटते ग. श्वेताच्या जाण्याने फार खचून गेलेत ते. सतत स्वतःलाच दोष देत असतात. त्यांना असं वाटतं श्वेता सोबत जे झालं तेच माझ्याही सोबत झालं तर.
मलाही कोणी मारून टाकलं तर श्वेताची फार आठवण येते ग. हो, श्वेताची फार आठवण येते मला. मी करते तुला नंतर. बाय. कोण आहे? कोण आहे तिथे? यश, तू आहेस का? हे बघ, ही मस्करी करायची वेळ नाही हा. यश, बाहेर ये, आता मला भीती वाटते. यश, बघितलं आता हो दिसला ना काय बाटली. मला काय नाही दिसली. अरे हे तुम्ही पण 2 पॅक घ्या, तुम्हाला पण दिसेल. काय बाटली काय माणूस माझी चला. ठीक आहे. काय अरे यश, तू बरं जर आला मी तुलाच फोन लावणार होतो. मीरा अजून घरी आली नाही. तिचा फोनही लागत नाही. तिची खूप काळजी होते रे मला. काय मीरा घरी नाही? मला वाटलं मीरा घरी असेल. तुम्ही काळजी करू नका, मी तिला फोन लावतो. यश, लागला का फोन? हो. आपल्या जिओ प्लॅनची वैधता लवकरच समाप्त होणार आहे. अखंडित सेवा उपभोगण्याकरिता लवकर रिचार्ज कर. हे गरीब मिस्किन बा. हो. हे घे. हॅलो. कोण आहेस तू? ए, कोण आहेस तू? ए, जरा हळू आवाजात बोलायचंय बर का. ए, आधी मला सांग, कोण आहेस कोण तू? मी जोकर. तुझी लाडकी सुंदर मीरा माझ्या ताब्यात आहे बर का. ए, माझ्या मीराला काही झालं नाही पाहिजे. तुला काय पाहिजे ते सांग, पण माझ्या मीराला काही झालं नाही पाहिजे. अरे बोल ना, बोल. तोडू नको. तुला मीरा हवी आहे ना? माझ्या सोबत आहे रे ती. किती सुंदर दिसते रे बाबा ती. ए, जास्त ओरडलास ना तर तुझी मीरा गेलीच म्हणून समज. ए, मीराला काय करू नकोस. तुला काय पाहिजे सांग, पण माझ्या मीराला काय करू नकोस. अरे मी चॅलेंज करतो तुला. हिम्मत असेल तर मला पकडून दाखवच. 3 तास. किती? 3 तास देतो मी तुला. मला शोधलास तर मीरा तुझी, नाही तर माझा ऐक ना. हॅलो. आणि जर नाही सापडली मीरा तर माझा ऐकून तर घे. हॅलो. कोण होता यश? कुणाचा फोन होता? नाना आपल्या मीराला काय? आपल्या मीराला कुणीतरी किडनॅप केले. काय किडनॅप? नाना अरे विठ्ठला, काय केलं तू? नाना सावरायचं त्याला. हे असं माझ्या पुरी बरोबरच काय होतंय? यश, तिला कुठे गेलं असेल? तिला काही झालं तर नसेल ना? नाही नाना, मीराला काही होणार नाही. मीरा, मी
त्या जोकरने मीराला कुठेही लपवलं असेल तरी मी तिला शोधेन आणि त्या जोकरला तर नाना तुम्ही काळजी करू नका मी तिला घेऊनच येणार यश मी पण येतो माझं इथं मन लागणार नाही चला एसीपी साहेब तुम्ही हाँ हमें तुम्हारे पड़ोसी सैम पे शक है। काय सॅम पण सॅम हे सगळं का करेल सॅम तर बिचारा अनाथ होता आणि अपंग सुद्धा हो साहेब तो असं का करणार नाही तुमचा काही तर गैरसमज होतो चुपे माखन चोर सीआईडी के काम में टांग मत अड़ाओ। सर आपको तो दया से बोलकर इनका दरवाजा तोड़वा दूं। अरे नहीं नाना तुम यहाँ और यश तुम हमारे साथ चलो चलो। सर मजा नहीं आ रहा है सर एक दरवाजा तो होना चाहिए तोड़ने के लिए सर रुको दया शाबाश शाबाश दया पकड़ो अपनी गन आओ। सर स्मेल आ रही है। अभिजीत स्मेल तो आएगी ना दारू की बोतल जो रखी है। इसे हम रख लेते हैं रात को हमारे काम में आएगी। सर चड्डी वो भी फटी हुई इसमें 1 2 3 4 छेद है सर इसका मतलब समझे ना इस चड्डी में 4 लोगों ने छेद किया है। अरे इथं माझी मीरा किडनॅप झाली आणि तुम्ही काय लोकांच्या चेन्नईची भूक म्हणताय इन्व्हेस्टिगेशन करा ना। सॉरी दया केतन अरे देखो कुछ खाने के लिए क्या मैगी 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 सर देख के लगता है इसमें 1 महीने पहले मैगी बनी थी दया उस मैगी को छोड़ो ये पता लगाओ ये केटल अलाउ किसने किया। अरे केटल तर आपल्याकडे पण अलाउड नाहीये म्हणून काय आपण वापरत नाही का। वो ये क्या है कोट सुविचार मोटिवेशन कल से पक्का पढ़ाई इसका मतलब समझे ना ये श्याम 1 नंबर का झुट्टा भी था। ठीक है इतना सुंदर सुशील बालक देखो यश अरे सुंदर काय सुंदर आदर्श आहे ते पण पायावर उभा पण तो तर अपंग आहे। अरे अरे वो रुक जाओ ऐसे तो मेरे भी 6 पैक है
कोण आहेस तू? कोण आहेस कोण तू? इथे समीरच्या घरात काय करतोय? काका तुम्ही हो मीच तो केशव काका तुझ्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करायचा आणि तू काय केलं? तुझ्या एका चुकीमुळे माझं काय आयुष्य हातरून गेलं. तुला काय वाटलं होतं समीरला नाकारून सुखी राहशील? काका सॅम हा माझा फक्त मित्र होता आणि जसं समीरला मी आवडायचे तसंच मला देखील यश आवडतो. मला समजून घ्या ना प्लीज. तू समजून घेतलंस का माझ्या सॅमला? समीर 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 प्रेम करायचा अधिकार फक्त समीरचा का? माझं काय? मलाही माझ्या आयुष्यात जोडीदार घेण्याचा हक्क आहे. मी का प्रत्येक गोष्ट समीरची मान्य करायची? नाही तुम्ही मला इथे असं कोंडून ठेवू शकत नाही. मी आरडाओरडा करेन. वाचवा वाचवा यश नाना ओ वाचवा. वाचून जोरात ओरड. तुला इथे वाचवायला कोणीच नाही येणार आहे. आता मी मला काय मारणार आहात? मारा मला. मी म्हणते मारा मला. किती ओरडतेस? तुझ्या ओरडण्याचा त्रास होतोय मला. सॅम मीरा तू इथे कशी? अरे हे काय झालं? काय करते? काका सोडा तिला. आपली मीरा होती. काका सोडा तिला. काका तिला त्रास होत असेल. काका सोडा. काका सोडा तिला. काय ग मीरा? होतोय ना त्रास? का करतोयस तू हे सगळं? प्रेमासाठी. अरे खरं प्रेम केलं असतं तर असं कधी वागलाच नसता. लाज वाटते मला तुझी आता. लाज वाटते मला तुला माझा मित्र म्हणून घेण्याची. तू त्या लायकीचा चुकला नाहीस. मीरा तू तर अपंग होतास ना? मग हे काय? मी सॅम नाही, रॉकी आहे. सॅमचा जुळा भाऊ. तो त्याच्या बाबांसोबत ऑस्ट्रेलियाला राहत होता. मग सॅम कदाचित तू तर सॅमला नाही ना? नाही, तो खरं बोलतोय. तो रॉकी आहे, समीरचा जुळा भाऊ. काका तुम्ही बाहेर जा. लक्ष ठेवा. तोवर मीरा बघतोच. तुला माहित आहे का सॅम सोबत काय झालं ते? त्याने आत्महत्या केली. तू त्याला नाकारलास म्हणून त्याने तसं केलं. आणि ही बातमी ऐकून माझे बाबा
माझे बाबा डिप्रेशन मध्ये गेले. त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचाही जीव गेला. माझा भाऊ गेला, माझे बाबा गेले. मी एकटा पडलो आणि तेव्हाच मी ठरवलं, मी बदला घेणार. तुला माहित आहे का श्वेताला कोणी मारलंय ते? श्वेताला मारणार आहे मी. पहिले श्वेताचा काटा काढला, मग तिचा जीव घेऊन तिच्या शेजारी हा जोकरचा मास ठेवणार आहे मीच. पहिले श्वेताला मारलं आणि आता तुलाही मी तसंच मारणार. तू तर अपंग होतास. हा सॅम नाही, हा रॉकी आहे, सॅमचा जुळा भाऊ. सॅमने आत्महत्या केली आणि त्याचा बदला घेण्यासाठी हा इथे आलाय. यानेच आपल्या श्वेताला मारले आणि आता मला सुद्धा. हो, मी सॅम नाही, रॉकी आहे, सॅमचा जुळा भाऊ. पण एक मिनिट, केशव काका कुठे आहे? केशव काका? कोण केशव काका? तुझ्या केशव काकाचा मी बाहेरच गेम केलाय. काय? यश, आता मी तुला सोडणार नाही. का चाकू ले लो. तो तुमने किया है श्वेता का खून? क्यों किया है सब? प्रेमासाठी, माझ्या भावाच्या प्रेमासाठी केलं मी सगळं. प्यार के लिए तुमने एक बेगुनाह का खून किया है. कौन कहता है प्यार सच्चा नहीं होता? हमने भी प्यार किया है. ऐसा नहीं कि हमें मालूम नहीं कि प्यार क्या होता है. क्या बक रहे हो अभिजीत? अपनी प्यार की मुंगी बनाओ और डाल दो. और तुमने एक बेगुनाह का खून किया है और एक किडनैपिंग. इसकी तो एक ही सजा है, फांसी. फांसी होगी तुम्हें.